मी तुला स्पष्ट आवाहन करतो, आव्हान काय या बीड जिल्ह्याच्या मातीतले आम्ही वाघ आहेत, वाघ. गोपीनाथ मुंडे साहेबाचे वाघ आहेत, भारतीय जनता पार्टीचे वाघ आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबाचे वाघ आहेत, पंकजाताईचे वाघ आहेत आम्ही. तू आमच्या जातीच्या मातीच्या बीड जिल्ह्याच्या आईच्या आमच्या नादी लागला ना. मुंडे साहेबांनी खूप संघर्ष केला आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. कारण अतिशय गंभीर आहे. आमच्या बीड जिल्ह्याची माती, आमची आई ही बदनाम होती आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत, गोपीनाथ मुंडे साहेबाचे कार्यकर्ते आहोत, आदरणीय पंकजाताईचे कार्यकर्ते आहोत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाचे कार्यकर्ते आहोत. तर आम्ही कार्यकर्ते असताना आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला टार्गेट करून, आमच्यावरती हल्ले करून, आम्हाला आमचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा सुरेश दस यांच्यामार्फत करण्यात येतो आहे. आणि किती बदनाम करावं मातीला. आणि माझं म्हणणं एकच आहे की मी निवेदन द्यायला काय गेलो, मी 18 पगड जात आम्ही एकत्र आहे. 18 पगड जात हे आम्ही जातभेद हा बीड जिल्ह्यामध्ये नाही. बीड जिल्ह्याची माती पवित्र आहे. फक्त आमदार सुरेश दस यांचा आमदार सुरेश दस आणि सुरेश दस हेच आहेत की ज्यांनी आमच्या मातीची बदनामी केली आहे, आमच्या आईची बदनामी केली आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये जो गुंडाराज चालू आहे तर फक्त आमदार सुरेश दस यांच्याकडूनच चालू आहे. तेवढंच निवेदन फक्त मी आदरणीय फडणवीस साहेबांना दिलं होतं. आणि मी फडणवीस साहेबांना निवेदन द्यायला वरती सुद्धा गेलो तरी सुरेश दसने इशारा करून सांगितलं याला बाहेर फेका म्हणून. म्हणजे ही कुठली दादागिरी. अरे आम्ही सर्वसामान्य माणसं आहे, सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबते. रोज माझ्याकडे 10 प्रकरणं आहेत, रोज त्याचे प्रकरणं रोज आहेत. काय नाही ते केलं सुरेश दसने. अत्याचार म्हणजे हाकार चालू आहे अक्षरशः आष्टी मतदारसंघामध्ये. पण पूर्णपणे बरबाद करून टाकली आमची माती. आम्हाला जगणं मुश्किल, आम्हाला फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे आष्टी मतदारसंघामध्ये. माझं म्हणणं तेच आहे की राम खाडे हे सुद्धा आमचेच कार्यकर्ते, जुने गोपीनाथ मुंडे साहेबांचे कार्यकर्ते. ह्यांना पक्षामध्ये एवढा त्रास देण्यात आला सगळ्यांना. आणि आज त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न, म्हणजे जे सुरेश दसच्या विरोधामध्ये बोलन त्याला काहीतरी पोलिसी बळ दाखवायचं, नाही तर त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न करायचा, हाणमार करायची. आणि हे कुठला प्रकार झाला. मला जर का पोलीस स्टेशनमध्ये अटक करून तुम्ही हाणमार करायला होते, पोलिसांना एवढं सगळ्या गोष्टी करायला होते, अटक करायला होते, मला काय माझा गुन्हा काय आहे. मी मातीसाठी लढतो आहे म्हणून हाच गुन्हा आहे. विनाकारण बदनामी करायची आमच्या बीड जिल्ह्यात. आमच्या लेकरांना शिक्षणावरती परिणाम होतो आहे, आम्ही एवढंच सांगतो आहे. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी एवढी हालत झाली बेकार. बीड जिल्ह्याचं नाव घेतलं की पूर्णपणे, आणि ह्याला फक्त कारणीभूत सुरेश दस आणि सुरेश दस एवढेच आहेत. मी वारंवार सांगतो तेवढंच निवेदन माझं. SIT CID मार्फत सुरेश दसचं चौकशी करावी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर. मी त्यांना म्हणून मी सांगत होतो वारंवार, म्हणून तुम्ही देवेंद्र साहेबांवर. आणि मी तिथं गेलो असता मला बाहेर फेकण्यात आलं. मला फक्त निपक्ष चौकशी करायची त्याची. आणि त्याच्यावरती आमदार सुरेश दस यांना अटक झालीच पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये. प्रकरण असू नाही तर जेवढी मी सांगतो तेवढी सगळी प्रकरणं असू. मोकोकानुसार कारवाई आमदार सुरेश दसवर बसती आणि बसतीच. सगळे माझ्याकडे पुरे आहेत सगळे सुरेश दस विरोधात. निवेदनामध्ये मागणी फक्त एवढीच आहे की आमची जी बीड जिल्ह्याची मातीची बदनामी होती आणि त्याला कारणीभूत फक्त आमदार सुरेश दस हेच आहेत. आणि फक्त माझी SIT आणि CID मार्फत निपक्ष अशी चौकशी व्हावी, आमदार सुरेश दसांचा राजीनामा घेण्यात यावा. आणि मी फक्त 18 पगड जात एकत्र, शिवाजी महाराजांचा जो टोप आहे तो फक्त आपण सगळे एक जात, भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक आपण सगळे एकत्र मागत. आणि जातपात हा आमच्या जिल्ह्यामध्ये नाही. हे जातपाताचं विष जे पेरलं आहे ते फक्त सुरेश दसनीच पेरलं आहे, हे मी वारंवार सांगतो आहे तुम्हाला.